पत्राचाळ प्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी राऊतांच्या विरोधात आता दखलपात्र गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे राऊत ईडीच्या कोठडीतनं सुटल्यानंतर पुन्हा पाटकर प्रकरणात अडकणार का अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अडचणीत भर पडतीये। चित्रपट निर्मात्या स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय राऊतांविरोधात कलम 504 एखाद्याला संताप येईल या हेतूने अपमानित करणे, कलम 506 अन्यायाची धमकी देणे, कलम 509 महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने शब्द वापरणे ही कलमं लागू करण्यात आली आहेत। कोण ठेव नाही असं का करायचं नाही। हाऊ कॅन यू फॉरगेट अरे गाते मला शिकवते का तू? संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या धमकीचा कथित ऑडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता। यू रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा, तुला दादीला जा। आय एम नॉट यू ना, दॅट्स व्हाय तो बोलतो मला माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी? आहे। एकंदरीतच स्वप्ना पाटकर यांनी राऊतांवर धमकावणे, अपमानित करणे आणि विनयभंग करण्याच्या हेतूने शब्दांचा वापर करणे असे अनेक गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात दखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय। त्यामुळे संजय राऊत ईडी कोठडीतून सुटले तरी त्यांच्या मागील कारवाईचं सत्र सुरूच राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। यावेळेला त्यांनी भाजपावर निशाणा साधला। दिवस फिरले की तुमचं काय होईल याचा विचार भाजपनं करावा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। शिवसेना संपवून दाखवण्याचा प्रयत्न करून तरी पहा असं म्हणत भाजपकडून प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले। संजय राऊत बद्दल मला नक्कीच अभिमान आहे। संजय माझा जुना मित्र आहे। आत्ताच मी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन आलो, आई बहिणी त्या दोन्ही मुली। काय गुन्हा काय संजयचा? गुन्हा काय? पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, निर्भीड आहे आणि जे पटत नाही तो बोलतोय। आणि ज्या पद्धतीने त्याला अटक केलेली आहे त्याचं एक वाक्य चांगलं आहे, मरण आलं तरी परवा नाही पण मी शरण जाणार नाही। हे फार महत्त्वाचं वाक्य आहे। जे शरण तिकडे गेलेत, मी असं म्हणेन की हमाममध्ये गेलेले आहेत, आंघोळीला गेलेले आहेत आणि जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्या शरीराभोवती आहे तोपर्यंत आमच्यावरती ते टीका करू शकतात। तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होईल। सत्तेचा फेस एकदा का उतरला की ते काय आहेत हे लोकांसमोर येईल। जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे, राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही आहे, पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे। घृणा वाटायला लागलेली आहे या राजकारण्यांची। एक दिलदारपणा पाहिजे। तुम्हाला इतर पक्ष संपवायची जर का हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा। जसे तुमचे काही विचार इतरांना विचार नाही आहेत तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे। तुम्ही तुमचे विचार मांडा, ज्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल, जे आजपर्यंत करत आले। महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ईडीनं राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांच्या 3 बड्या नेत्यांना अटक केली आहे। 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर कुर्ल्यातल्या जमीन व्यवहारामध्ये थेट दाऊदची संबंध जोडत तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनाही ईडीकडून अटक करण्यात आली। अनिल देशमुख आणि नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगातच आहेत, त्यांना जामीनही मिळालेला नाही। अशातच आता शिवसेनेचा आवाज म्हणून ओळख असलेल्या संजय राऊतांना सुद्धा ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंगा बंद झाला अशा शब्दात टोला लगावलाय। तर संजय राऊतांचे भाऊ
आणि आमदार सुनील राऊतांनी देखील मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात याच संदर्भातला हा एक रिपोर्ट. संजय राऊतांना ईडीकडून अटक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला टोला. भर सभेत मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. नाव न घेता राऊतांवर टोलेबाजी. औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी भोंगा नीट करा रे असं सांगताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. यावेळी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी अशी सूचना करताना एक भोंगा तिकडे आत गेला असा टोला लगावला. यानंतर त्यांनी उपस्थितांना आवाज येतोय का अशी विचारणा देखील केली. उपस्थितांनी होकार देताच अरे आता येणारच ना, 8 वाजताचा भोंगा बंद झाला आहे असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी लगावला. अरे आता येणारच नाही, तो 8 वाजताचा भोंगा बंद झालाय. तर संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. सध्या राज्यात केंद्र विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात चाललेलं राजकारण आता पुढे कोणत्या वळणावर जाऊन ठेपतं हे तर येणारा काळच ठरवेल. अरे आवाज येतो काय? अरे आता येणारच नाही, तो 8 वाजताचा भोंगा बंद झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशातल्या कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याची क्षमता राहिलेली नाही. आता देशामध्ये बाकी सगळे राजकीय पक्ष नष्ट होतील आणि फक्त भाजपच राहील. असा कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल, असं धक्कादायक विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलंय. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तरही दिलंय. हम राजनीति को समझें. आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई. कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं. शिवसेना जो अब समाप्ति की ओर हो गई वो भी परिवार की पार्टी है. एनसीपी परिवार की पार्टी है. और मैं कई बार कहता हूं कि कांग्रेस पार्टी भी अब भाई बहन की पार्टी रह गई, बाकी कुछ नहीं. और ये सब लोग रीजनल एस्पिरेशंस को उछालते चले गए और बाद में ये परिवार की पार्टियां बन गई. इसलिए भारतीय जनता पार्टी के लिए सबसे बड़ा चॅलेंज है वंशवाद के खिलाफ. हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला एकछत्री किंबहुना हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे. ओडिशा एक व्यक्तीचा पक्ष, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी प्रयत्न करूनच बघावा. राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस पण भाऊ बहिणीचा पक्ष, भाजपाला वंशवादाच्या विरोधात लढायचे आहे. पहिलं भाजपचा वंश कुठून सुरू झाला हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की इतर पक्षात काम केलेले लोक आपल्याकडे येत आहेत. मग इतर पक्षातले लोक जर त्यांच्याकडे येणार असेल तर भाजपचा वंश तरी नेमका कोणता आहे? जे.पी. नड्डांनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूया. ही लोकशाहीची चिन्ह नाही आहेत आणि ह्याच्यावर मी काही विधान करणार नाही. मला वाटतं माझ्यापेक्षा जी महाराष्ट्राची जनता आहे त्यांना आपण विचारलं पाहिजे की असं राजकारण आणि अशी लोकशाही आपल्याला पटणार आहे का. म्हणून आज मी त्या विधानावर काही बोलणार नाहीये. माझ्यापेक्षा किंवा राजकीय नेत्यांपेक्षा आपण जनतेला विचारा, मतदारांना विचारा. आता जे.बी. नड्डा वगैरे ही माणसं ही स्वतःला फार शक्तिशाली समजणारी आज भाजप संपूर्ण देशव्यापी त्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बोलतायत. परंतु ही आज तरी लोकशाही या देशामध्ये आहे आणि लोक हे सगळे बघतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त भाजपच राहील. त्याला मला महाराष्ट्रात देशात फक्त शिवसेना राहणार आता, बाकी नाही राहत. मात्र 2024ला त्या ठिकाणी काय होतं और जनता लाटमध्ये काय झालं होतं, इमर्जन्सी कोणी लावली होती. मग इमर्जन्सी नंतर मग काय झालं होतं, हे सगळे जेलमध्ये गेले होते ना आणि त्याचा फायदा त्यांना झाला आणि ते जनता लाटमध्ये आले निवडून. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आता हे यांचं काय सगळे काही यांचं स्वतःचं होणार आहे का.
कोकणामध्ये शिवसंवाद यात्रेसाठी आलेल्या युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यामध्ये सध्या 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे असा जोरदार टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला. भाजपला शिवसेनेला संपायचं आहे, त्यांच्या या गटात आपल्यातले काही जण सामील झालेत अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. सरकार स्थापन होऊन 1 महिना झाला तरी त्यांना अजून तिसरा माणूस निवडता आलेला नाही. सतत दिल्लीसमोर जाऊन झुकावं लागतंय असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. विश्वासघातानं आलेलं सरकार जास्त काळ टिकणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ह्या नवीन जे काही तात्पुरतं बेकायदेशीर बेईमान गद्दार सरकार आहे त्यांनी स्थगिती दिली आहे. पण हे सगळं नाट्य हे 1-1.5 महिन्याचं आहे. तुम्ही आज लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. की जी आपली एकजूट आहे ती तोडायची, मराठी माणसाला वेगळं करायचं, शिवसेनेला फोडून टाकायचं, शिवसेनेला संपून टाकायचं, ठाकरे परिवार कमी करून टाकायचा. मी त्यांना एकच सांगतो, ठाकरे परिवार तुम्ही संपू शकत नाही, कारण माझा ठाकरे परिवार हा इथे उभा आहे.